बघा आयोजक आता आम्हाला सांगतात की कमिटीच्या नियमाप्रमाणे कदाचित पेनल्टी ही तुम्हाला जाहीर होऊ शकते. चला सरवली टीम, आपण आपला कर्णधार समोरच आहे माझ्या. यस, धन्यवाद. धामणगाव टीम तुमच्यासाठी फायनल कॉल. चेक ज्यांना कॉपी घ्यायची असेल आपण कॉपी घेऊ शकता दोन्ही टीमला. यस धामणगाव सहकार्य करायचे. ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी या परिसरातील अत्यंत सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व अनिल मामा आपल्या बरोबर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न केली जाईल. धामणगावचे संघ कर्णधार मला असं वाटतं थोडे इंजुअर्ड आहेत, त्याचमुळे कदाचित त्यांना येण्यासाठी अधिक वेळ झाला. निर्धारित 4 षटकांची लढत असणारे दोन्ही संघांनी अगोदर 2-2 सामने जिंकलेले आहेत. दोन्ही संघांचा आत्मविश्वास हा फार वाढलेला आहे. अनिल मामा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. कॉलिंग कोणाचं आहे? सरवली पाडा अगोदर आलेले आहेत, त्यांचं कॉलिंग असेल. एका बाजूने जानुमान पॉवर शेलर आणि ओरिजिनल 40+ असा कॉल आहे संघनायकाचा. आणि 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 बराच वेळ नाणं सरळ उभं राहिलं होतं, परंतु अंतिमता त्याने ओरिजिनल 40+ हीच त्याची बाजू दाखवली. अनिल मामा, विनंती असेल या मुख्य मंचावर तुमचं स्वागत आहे. निर्णय फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघनायकांना विजयासाठी हार्दिक शुभेच्छा. अगोदरच मला सूचना आली होती की आपण आता कर्णधारांचा इंट्रो घेऊ नका, तुम्हाला बोलायचं असेल तर हरकत नाही. या शुभेच्छा आहेत. बरोबर 2 मिनिटांमध्ये मित्रांनो हा सामना तुमच्या समोर असेल. जय हनुमान पॉवर शेलर चषकाची धामधूम सुरू असताना आपण बघत आहोत. खूप दर्जेदार दिमागदार ही स्पर्धा, भव्य आणि दिव्य ही स्पर्धा, विराट स्वरूप या स्पर्धेचं आपण सगळेजण बघत आहोत. 40+ क्रिकेट जिथे जिथे खेळलं जातं तिथे तिथे ही स्पर्धा पोहोचलेली आहे. या स्पर्धेची चर्चा पोहोचलेली आहे. या स्पर्धेचा क्वालिफिकेशन राऊंड इथे लगेचच खेळला जाईल. हॅलो, लावता येईल तितक्या लवकर ते क्षेत्ररक्षण आपण सज्ज करा. अल्पावधीतच या सामन्यासहित मित्रांनो आम्ही तुमच्या बरोबर जोडले जाणार आहोत. समालोचन कक्षामधून आज सकाळपासून ज्या समालोचकाला आपण ऐकलेलं आहे असे नामवंत सुप्रसिद्ध समालोचक सुनील पवार सर समालोचनामध्ये आपल्याला ऐकायला मिळतील. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद. स्वीट वॉइस ऑफ मुरबाडाचा एक बुलंद आवाज. पहिला सेमीफायनल पाहतोय आपण. फुल पैसा वसूल चांगला दिवस समाप्तीकडे. आणि आज जर विचार केला आपण टॉप चे 2 संघ परत एकदा टॉप 4मध्ये प्रवेश केलेला आहे. एक बॅक टू द बॅक धामणगाव टीमचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे प्रदर्शन केलेलं आहे. आणि विदाऊट नितीन पाटीलच्या अगेन्स्ट सूरज यांनी डावाची सुद्धा आपल्या हातात घेतली आणि काय अप्रतिम डाव खेळला आहे. वाह वाह. आमच्या आदरणीय शंकर जुकर साहेबांनी प्रति षटकार 100 रुपये लावलेले आहेत. त्यांना आतापर्यंत 21 षटकार झालेले आहेत, त्याचं विवरण देतोय आम्ही. शंकर जुकर साहेब निश्चित यूट्यूबच्या माध्यमातून जय हनुमान पॉवर शेलर चषकचा आनंद घेत असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय विनंती असेल.
आई गावदेवी टीमला शेवटचा 1 मिनिट आहे, कारण की 4 वाजून 55 मिनिटं झालेले आहेत आणि आपल्याजवळ फक्त 30 मिनिटाची वेळ आहे. त्यामध्ये आपल्याला हा इनिंग दोन्ही इनिंग कंप्लीट करणं गरजेचं आहे. प्लस बॅटिंग तुम्हाला करायची आहे दादानो. चला लगेच आपण मैदानाच्या शेवटचे 1 मिनिट आहेत. यस इवन जोडी समजू शकतो, पण आयोजक आम्हाला सूचना देत आहेत तिथे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि प्रथमच पाहतोय की आपण संपूर्ण खेळाडूला कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी या गोष्टीचं सुद्धा आम्ही आकलन बऱ्याच टुर्नामेंटमध्ये करणार आहोत. काय स्पर्धा रंगली होती आणि काय क्रीडांगण होतं. जनमान पॉवर 40+ टीमच्या माध्यमातून पॉवरफुल आयोजन पाहतोय आपण. सकाळपासून कॉफीचा आनंद घेताना कॉमेंटेटर, अंपायर, आयोजक, क्रिकेट रसिक पाहतोय आपण. आणि त्या दरम्यान मात्र भालचंद्र क्रीडानगरीमध्ये जर आपण आतमध्ये एंट्री केली तर मिनी स्टेडियमची म्हणून आपण ओळखतोय. 5 स्टँड, 2 चांगले खेळाडू कक्ष पाहतोय आपण, ज्यांच्या माध्यमातून हे आम्हाला स्पॉन्सरशिप केलेले असे 2 खेळाडू कक्ष. मान्यता वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर आणि या आयोजकाचे सर्व आणि जय हनुमान पॉवर 40+ शिला टीमचे सर्व आदरणीय दिनेश सुरेश वारगडे साहेब यांच्या माध्यमातून हे दोन्ही खेळाडू कक्ष. आणि त्यानंतर टॉस बॉक्स जो पाहतोय आपण कैलासवासी एकनाथ कचरू वारगडे यांच्या स्मरणार्थ आदरणीय वार पिंटू वारगडे यांचा वार पाहतो. त्यांच्या माध्यमातून एक झकास टॉस बॉक्स आणि सर्व देवानी मंडप डेकोरेटच्या माध्यमातून एक ग्रेट यस. 1 मिनिटाच्या आतमध्ये जर आपण क्षेत्ररक्षण राहुलला गेलं नाही तर आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल आणि आपल्या नंतर बॅटिंग आपल्याला करायची आहे. सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत. दोन्ही सलामीचे बॅटर्स, 2 तगडे संघ एकमेकासमोर उभे राहताना एकीकडे पाहतोय आपण बालाजी स्पोर्ट सरुई पाडा, तर दुसरीकडे आई गावदेवी दामणगाव उच्च कोटीचे 2 कंप्लीट संघ आपण पाहतोय. थोडंसं निराश केलं आज मात्र गावदेवी भादोड बी टीमनी. ज्या प्रकारे त्याचा खेळ पाहतोय योगेश तरी लवकर बाद झाला आणि तिथं अशा मावळल्या होत्या पुढची वाटचालीसाठी. हे बघा शेवटचे 1 मिनिट आहेत. 1 मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण नाही लावलं तर आपल्याला मात्र 2 धावाची पेनल्टीचा सामना करावा लागेल. चला बॅटिंग तुम्हाला करायची आहे दादांनो. तर पाहतोय की आपण मंद मंद पावलांनी नाही तर वेगवान पावलांनी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला विनंती शेल गावदेवी दामणगाव. दिनू दादा मी एकच उल्लेख करेन की एवढ्या आम्ही स्पर्धा 10 वर्षापर्यंत 15 वर्षापर्यंत कव्हरेज केलं, पण कुठल्याही आयोजकांनी कॉपीचं हे शेड्यूल ठेवलं नाही, पण हे करून दाखवलंय. जय हनुमान पॉवर शिला टीमच्या माध्यमातून पॉवरफुल आयोजन पाहतोय आपण. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला टीम मीटिंग करू नका दादा नो. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण दोन्ही बॅटर सज्ज होताना. 4 षटकाचा सामना आहे. सेमीफायनलमध्ये कुठला संघ प्रवेश करेल. जर इथं मात्र निश्चित बालाजी स्पोर्ट्स संघ जर सेमीमध्ये प्रवेश केला तर परत क्रमांक 1 वर त्याचा नंबर येईल आणि सर इथं मात्र निश्चित
क्षेत्ररक्षण लावल्या जात आहे. पंच इशारा करत आहे. चला आपण विनंती असेल तर बाळाराम भोईर आणि नितीन तरी जोडी खेळपट्टी पाहतोय आपण. सामन्याला सुरुवात होताना सेमीफायनलचा पहिला सामना जनुमान पॉवर शिला ट्रॉफी 2025 हा पहिला दिवस समाप्तीकडे वाटचाल करताना खूपच चांगले सामने आपण पाहिले. पहिले षटक हाताळण्याच्या तयारीमध्ये पाहतोय आपण सुनील भोईर या बॉलरला. सज्ज होताना गोलंदाज सुनील. समोर डेंजरस बॅटर तो म्हणजे नितीन तरे. एका चांगला बॅटर म्हणजे जी ओळख आहे तोच सज्ज होताना इशारा येतोय सामन्याला सुरुवात. ठीक आहे पाहतोय आपण पहिला चेंडू 5 वाजलेले आहेत घड्याळामध्ये आणि 5 वाजता सामन्याला सुरुवात. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. राईट हॅम ऑफ द विकेट. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. प्लेट डाऊन. इथं मात्र बचावले. थोडक्यात पाहतोय आपण ज्या प्रकारे हा फटका कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉफीचा आनंद घेताना आमचे स्कोरर मी स्वतः सुनील पवार आणि दोन्ही 12वे खेळाडू. आजच्या दिवसामध्ये सुनील सर यांच्या सोबत खूप मजा आली. दोन्ही सुनील दो सुनील एक साथ आ जाए तो फिर हंगामा ही हंगामा होगा. सज्ज होताना गोलंदाज याच पाहता फटका पाहताय पण खाली क्षेत्र निवडले. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय फील करतोय त्यापूर्वी मात्र संधी निर्माण झाली दोषी धाव घेण्याची आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. खातं उघडतोय नितीन आपलं स्वतःचं आणि टीमचं खातं उघडल्या गेलं या 2 धावेच्या माध्यमातून. फुल एन्जॉय करताना आपण जनुमान पॉवर शिला टीमचे सर्व खेळाडू पाहतोय आपण. नयन एक युवा क्रिकेटर पॉवर शिला टीमचा पॉवर हिटिंग बॅटर कित्येक मैदानी नयनने गाजवली. दिनेश वारगडे साहेब सोबत काहीतरी चर्चा करताना उद्याच्या या फेरीसाठी वैभव देशमुख दादा हे खूप आनंदित आहेत. त्यानंतर वार पे वार पिंटू का वार. याच पाहता फटका इनसाइड आउट. फटका चांगला आहे अप्रतिम आहे. चेंडू मात्र फरार होईल एका टप्प्याने. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा चौकार. अतिशय क्लास फटका पाहिला आपण. जागा बनवली. इनसाइड आउट स्ट्रोकचा फटका अंधरेच्या स्वरूपात एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलाय सीमा पार. धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती बिनबाद 6. चांगली सुरुवात पाहायला मिळते. इथं मात्र बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा टीमची. सज्ज होतोय गोलंदाज सुनील. राईट आर्म ओव्हर द विकेट. छोटं रणपक पूर्ण करताना याच पाता फटका आहे. चेंडू खाली सचिन माळी येतोय. टिपल्या गेलं चेल आणि चांगला बॅटर होतो. या चेंडू मात्र फेल. पहिला गडी बाद. नवीन बॅटर नामदेव होते खेळपट्टीवर.
आणि फनी मुमेंट साठी प्रसिद्ध आहे नामदेव. प्लॅन सीचा वापर करणारा हा खेळाडू पाहतोय आपण सरळीपाडा टीमसाठी. चांगली सुरुवात झाली नाही पाहतोय आपण. फक्त आणि फक्त 6 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये नितीन तरेची खेळी संपुष्टात. चांगलं षटक हाताळताना सुनील हा बॉलर पाहतोय आपण आई गावदेवी धामणगाव टीमच्या माध्यमातून. निश्चित सुंदरशेठ पाटील तसेच ज्ञानेश्वर हे मात्र यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या टीमचा आनंद घेत असताना खेळाचं पाहतोय आपण. राईट द विकेट. पुढचा चेंडू दोन मुख्य खेळाडू या टीमसोबत नाही आहेत. अध्यक्ष महोदय महेश माळीसाहेब आणि नितीन. चांगला चेंडू होता, फक्त पुश केलंय. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट कॉपी बुक स्टाईलनी हा फटका खेळला होता. एका धावेनी नामदेव आपलं अकाउंट ओपन करतोय. धावाचं टीमची धावसंख्या पोहोचते ती 7. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये सेमीफायनलचा हा सामना. कुठला संघ जय हनुमान पॉवरशिला ट्रॉफी मध्ये प्रवेश करेल आणि खऱ्या अर्थानं उद्या ती लढाई पाहायला मिळेल 4:30 वाजता. उद्याचा जो शेड्यूल आहे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. जशी वेळ मिळेल त्यानंतर पहिला सामना दोन्ही टीमांनी सज्ज राहायचे. शिवणी स्पोर्ट जुनादुर्गी विपक्ष आई वज्रेश्वरी स्पोर्ट निंबावली म्हणजे प्रवीण गुळीदाताचा संघ. एक कडक आयोजन कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं. गती परिवर्तन धीमे गतीचा चेंडू होता. डाव्यास्टीच्या बाहेर देवीदास सरांचे दोन्ही या समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. टीमची धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 8. या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय की जे महत्वाचं योगदान मिळालेलं आहे. प्रथम पारितोषिक रोख रक्कम आदरणीय ज्ञानेश्वर किसन भोईरसाहेब यांच्या माध्यमातून व प्रथम ट्रॉफी जी स्पॉन्सर केलेली आहे वार पे वार पिंटू का वार 2 धावांची पेनल्टी कुठल्या टीमला. यस पाहतो की आपण क्षेत्ररक्षण करा टीमला वेळे अभावी. यस गुड डिसिजन. चला आपण वारंवार आहे पंचायत अंतिम श्यामदादा चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला दादा अध्यक्ष महोदयाचा संघ आहे. आपण जर वाद करा तर योग्य नाही आहे. पंचायत अंतिम राहील. आपण प्रत्येक टुर्नामेंट सांगतो. वेलकम आमचे टीमचे कॅप्टन वय 61 आहे. काय झालं माझी गोलंदाजी धार 30 आहे. मनमोहन दादा यांचं प्रत्येकदा आगमन. राईट अमोर द विकेट. चांगला चेंडू होता. सुरेख चेंडू बीट झालंय आणि इथं मात्र पाहतोय की आपण षटकाची समाप्ती आणि बॅटर मला वाटतंय काय बाद झाले काय. यस बाद झाले बॅटर. आता मात्र क्रमांक 3 वर दिलीप पाटील. आता मात्र आम्ही 2 धावाची पेनल्टी ऍड करतोय. सुधारित धावसंख्या पाहतोय ती बालाजी स्पोर्ट सरलीपाडा टीमची एकूण 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. द्वितीय पारितोषिक ज्यांनी आम्हाला ट्रॉफी दिलेली असे करण रविकांत भोईरसाहेब यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी. तृतीय क्रमांकाची पारितोषिक जर पाहिला पण कैलासवासी सदानंद जनक गोंदेलकर यांच्या समर्थ आदरणीय अनिकेत सदानंद गोंदेलकर साहेब यांच्या माध्यमातून. चतुर्थ पारितोषिक जी आम्हाला ट्रॉफी मिळालेली आहे कैलासवासी रामदास सीताराम गोंदवलकर यांच्या समर्थ आदरणीय नितीन गोंदवलकर साहेब यांच्या माध्यमातून. मॅडम द सिरीजची जी ट्रॉफी पाहतोय आपण कैलासवासी विरा रोशन वारगडे हिच्या समर्थ आदरणीय रोशन रामदास वारगडे दादा यांच्या माध्यमातून. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर पाहतोय आपण
चला, जे काही नियम असेल ते दिनूदादा सांगतील आणि त्याच प्रकारे आपण असोसिएशनचे जे नियम आहेत त्याच नियमानुसार आपण ही स्पर्धा खेळत आहे. कुठल्याही खेळाडूला हा माझा संघ तो माझा संघ नाही आहे. असोसिएशनचे सगळे 17 संघ आपलेच आहेत आणि त्याचपर्यंत आपण खेळ दाखवायचा आहे. उद्देशच आहे ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून. त्यानंतर पाहतोय की आपण टॉस बॉक्स ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेलं आहे, कैलासवासी एकनाथ कचरू वारगडे यांच्या समोर त्यांचे चिरंजीव वारपे वार पिंटू वारगडे यांचा चांगला वार यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स आमच्या समोर निश्चित सामन्याचा आनंद घेताना विशिष्ट मुलाचं सहकार्य पाहतोय आपण. विनोद अनंता भोईर साहेब आणि अनिल विश्वनाथ भोईर एवन जोडी. मॅडल मॅचसाठी जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली असे दिनेश केशव भोईर आणि कॅप ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे भारत यशवंत सातवे यांच्या माध्यमातून. चला, वेळ वेळ आपण दडू नका, विनंती असेल, कारण की नंतर बॅटिंग आपल्याला करायची आहे. हे बघा, आपण आपल्या आपल्यात सामना लगेच सुरू करायचा आहे.
ऑल राऊंडर पाहतोय आपण टीमचा. चला नंतर बॅटिंग तुम्हाला करायची आहे दादा. पण अंपायरने पण कमिटीला विचारून डिसिजन द्यावा असा विषय होता तो. कारण का यस सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. राईट द विकेट. षटक क्रमांक दुसरं. नामदेव स्ट्राईकला पाहतोय आपण. चांगला चेंडू होता पाहतोय आपण आणि फलंदाज हिट विकेट बाद होतोय. यस चे लाडके मामा अनिल मामा, वैभव वार पे वार, पिंटू वारगडे का वार. वेलकम सन्माननीय सुनील दादा वारगडे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि सुनील दादाचं सुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेलं आहे. वेलकम सुनील दादा. काय कमालीचा चेंडू हाताळला गेला हिट विकेटच्या स्वरूपात. क्रमांक 3चं विकेट डगआउटमध्ये. चांगला चेंडू स्टिअर केलाय पाहतोय. चांगला फटका आहे खाली शेतात निवडलंय. शिवा पाटीलच्या बॅटमधून आल्या या धावा. इथं मात्र 2 पाहतोय पण आल्या पावली खातं उघडलंय. धावसंख्या पुढे सरकते ती दुहेरी प्रवेश करताना 10. धावसंख्या 12 पाहतोय आपण. धावसंख्या 12. दोन धावा पेनल्टीचे ऍड केले त्याच्यात. यस यस यस. धावसंख्या 10 आहे फक्त. राईट द विकेट. सज्ज होताना गोलंदाज योगेश. चांगला चेंडू प्रहार. चेंडू जाईल जाईल मिड विकेटच्या वरतून आला षटकार. सूचना आहे की आपण खेळाडू कक्षामध्ये जायचंय. बालाजी स्पोर्टचे बॅटर खेळाडू कक्ष कशासाठी बनवले आपल्याला. यस कमालीचा फटका पाहतोय आपण. काय फ्लिकचा फटका होता शिवा पाटीलच्या बॅटमधून. चांगला चेंडू होता खोदून काढलाय. ऑन ड्रेपच्या स्वरूपात फटका पाहतोय आपण. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र सचिन माळे आहे. फक्त आणि फक्त एका सिंगल. इथं मात्र बॉलवरती धावसंख्या पुढे सरकते ती. आता मात्र 17 वार केले इथं मात्र शिवा पाटीलनी. कमालीची बॅटिंग 3 मध्ये 9. फाईन फटका पाहतोय पण क्षेत्ररक्षक खराब पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम पाहतोय की 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट. धावसंख्या 19. महागडा षटक ठरतोय. हा षटक पहिले चेंडू विकेट त्यानंतर मात्र 2 त्यानंतर षटकार. गती परिवर्तन हवेत आहे. कडक आहे कडक. केडी के कडक कडक आला षटकार.
शिवा पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. टीमची धावसंख्या 29. डीजे या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोलाचे योगदान देणारे आमचे विशाल जाधव दादांचं आगमन झालेलं आहे आणि विशाल जाधव साहेबांना विनंतीशील की आपण VIP वर जाऊन विराजमान होते. VIP डॅशवर जायचं आहे. दादा आपलं मनापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वार पे वार पिंटू दादा का वार सबसे घातक वार. वाह वाह. यावेळेस मात्र हा चेंडू पाहतोय आपण अतिशय चांगला आहे. सूरज याला मारणं थोडंसं कठीण जाईल पण पहिल्या चेंडूवर चांगला फटका. शिवाच्या बॅटमधून चौकार वापशी केली. सज्ज होताना गोलंदाज रेटाम ओव्हर द विकेट. टीमचे कॅप्टन मनमोहन भोईर दादा पाहतोय आपण अतिशय आनंदित आहेत. कमालीचा बॉलर म्हणून ज्याची ओळख आहे. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 30. यस आपण या ओव्हरनंतर सत्कारकडे आपण जाणार आहोत. ज्यांचं खूप मोलाचं योगदान असे विशालजी जाधव साहेबांचं आपण या षटकांतर स्वागत आणि सन्मान करणार आहोत. चांगला चेंडू टर्न केले. स्क्वेअर लेगकडे चेंडू मिड विकेट क्षेत्राकडे ट्रॅव्हलिंग करतोय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 31-31. चांगलं षटक कमबॅक केलं इथं मात्र आई गावदेवी धामणगाव टीमनी. रेटम ओव्हर द विकेटचा हा पुढचा बॉल. यावरती काय घडेल. चांगला फटका आहे. फ्रेश पिन सुद्धा छान आहे. गॅपमध्ये चेंडूला पाठवले. 2 धावा. इथं मात्र वेगात पूर्ण करेल काय पाहायचे आणि इथं मात्र 2 धावा सहज कंप्लीट. धावसंख्येत बदल 33 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन. नाणेफेकीचा कॉल बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा टीमकडे गेला होता आणि त्या टीमने बॅटिंग करण्याचा एक चांगला निर्णय म्हणता येईल कारण की सत्र शेवटचं आहे आणि सूर्य निश्चित दूर जाणार आहेत. थंडगार वातावरण अशा स्थितीमध्ये फटकेबाजी करणं सोपं नसते. सोडून दिले चेंडूला. लाईन चुकीच्या हाताळल्या गेली. पंच सांगतील दोन्ही समांतर शेत करतील. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतो. धावसंख्या 34. राईट द विकेट. पुढचा हा चेंडू पाहतोय आपण. याच पाहतो लॉफ्टेड फटका. वा खडे खडे. दिलीप पाटील नावाचा ब्रँड आहे आणि आलाय हा A1 क्वालिटीचा षटकार. वळणार आहोत. कॅमेरामॅन आपण VIP डेज सेकंड कव्हरेज करायचं आहे कारण की तिथं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं खूप मोलाचं योगदान विशालजी जाधव साहेबांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी जे हनुमान पॉवरशिला टीमचे कॅप्टन्स आणि आयोजक मंडळीचे मुख्य आदरणीय मनमोहन दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे पाहू शकता टीमचे कॅप्टन मनमोहन साहेब. आपल्या शुभ हस्ते आपण विशाल जाधव साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. चला आपण लगेच तयारी करा आणि पाहू शकता आपण स्वागत आणि सन्मान करताना आदरणीय विजय जाधव साहेबांचं यावेळेस मात्र पाहतोय की आपण पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहतोय आपण स्वागत आणि सत्कार होताना. चला आपण जाऊया तिसऱ्या पंचाकडे.
फेअर डिलिव्हरी पाहतोय आपण. चांगला चेंडू होता, अतिशय सुरेख अटॅक फिरकीचा. आणि पाहतोय की आपण ज्या प्रकारे विशू फिरकीचा मारा करतोय, खूप चेंडू वळवतोय. परत एकदा आता मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. काय कमालीची बॉलिंग अटॅक पाहतोय, सुपर. शेवटचे षटक, 2 चेंडू निर्धाव म्हणजे विकेटपेक्षा किंमत त्या चेंडूची पाहायला मिळते. शिवा पाटील सारख्या बॅटरला इथे मात्र बांधून ठेवले. धावसंख्येचा पहिली धावपलकावर पाहतोय आपण 40. यॉस पात्र हा फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडले आणि एका टप्प्याने चेंडू काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झाले. चौकार. गटी फटका. यावेळेस पात्र हा फटका उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा शिवा पाटीलच्या बॅट मधून आला. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. शॉट पाहिला आपण. याचबरोबर पाहतो की 50 धावाचा पल्ला पार केलाय. चांगली धावसंख्या. बालाजी स्पोर्ट्स सर्विपा टीम. डेंजरस बॅटिंगचं प्रदर्शन शिवा पाटील आणि दिलीप पाटील. अजून एक हा चेंडू चांगला होता पाहतोय. बॅटची कड आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. धक्का बसलाय तो एक. अजून काही चेंडूचा खेळ शिल्लक पाहतोय आपण. अजून एरा इथून मात्र चेंडू शिल्लक असेल ते 1 बॉल. तो खेळण्यासाठी भोलेनाथ पाटील खेळपट्टीकडे. चला वेग वाढवायचे बोला दादा. दोन्ही संघ जर पाहिले आपण, दिनूदादा तर एक संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष साहेबाचा संघ आहे. आणि एक महत्वपूर्ण सूचना आहे, ओरिजिनल 40+ असोसिएशनचे जेवढे पदाधिकारी असेल, उद्या त्यांना मात्र जयनुमान पॉवरशिला ट्रॉफीमध्ये दिनूदादा यांच्या माध्यमातून निवेदन आहे की आपण सर्वांनी या ट्रॉफीला भेट देण्यासाठी यायचं आहे. पलटी फटका आहे बघा. चांगला चेंडू इथं मात्र नाही आहे, कारण की खूपच बाहेर आहे. अतिरिक्त चेंडू. धावसंख्या पुढे सरकते ती 51. जो मुवमेंट आहे रेषेच्या बाहेर आहे म्हणून हा चेंडू वाईट घोषित केला. खूप चांगला निर्णय पंचाचा पाहतोय आपण. चांगला चेंडू होता, हवेत आहे. धावा किती मिळाले पाहिजे आता मात्र निश्चित 1 कंप्लेट. आणि इथं मात्र निशाणा लागलंय. धावबाद झाले. बॅटर 1 मिळाली. अशा तऱ्हेने पाहते 52 धावा धावपलकावर आणि 53 धावाचं आव्हान असेल आता मात्र अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आई गावदेवी टीम धामणगावला. 52 धावा झाल्या. 53 धावाचं आव्हान आहे. A1 जोडी सचिन माळी हे सांगतायत. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी चला बालाजी स्फोट आपण खाली उतर. लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं आहे. प्रभाकर दादा चला आपण खाली यायचंय लगेच.
तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. व्हॉइस ऑफ मुरबाडचा एक बुलंद आवाज आमचे परम मित्र सुनील शेळके सर आपण ऐकूया. सामना निश्चित गरम होणार आहे आणि उत्कृष्ट सामना, उत्कृष्ट आयोजन, उत्कृष्ट नियोजन आणि उत्कृष्ट मराठीचं समालोचन. ओव्हर टू द सुनील शेळके सर. खूप खूप धन्यवाद सुनील पवार सर. अत्यंत चांगली स्पर्धा आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाच्या समाप्तीकडे आपण निघालेलो आहोत. शेवटचा डाव मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल आणि आव्हानाचा विचार केला तर 53 धाबांचं आव्हान आहे. खूपच मोठं आव्हान आहे असं नाही आणि छोटं तर नाहीच आहे. त्यामुळे इंटरेस्टिंग बॅटल असेल. ज्या पद्धतीने धामणगाव टीमने या अगोदर या स्पर्धेच्या आजच्या दिवसामध्ये फलंदाजी केलेली आहे त्यावरून हे बॅटल मोठं आहे. सगळे क्रीडा रक्षक जे जे या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत त्यांना एक चांगला सामना इथून पुढे पाहायला मिळेल. सामन्याचा दुसरा डाव पाहायला मिळेल. रनचेसचा थरार अनुभवायला मिळेल. सलामीची जोडी दाखल होत असताना आपण बघत आहोत फलंदाजी करणाऱ्या टीमच्या वतीने अर्थात धामणगाव टीमच्या वतीने. पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये विनीत तरेने एक चौकार खेळला होता. त्याचबरोबर 2 षटकार दिलीप पाटीलच्या बॅटमधून आले. शिवा पाटील चांगल्या टचमध्ये होते. शिवा पाटीलने 2 षटकार 2 चौकार खेळले. 24 धाबाचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. क्षेत्ररक्षणाची रचना मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. आजच्या दिवसामध्ये बालाजी सरवलीपाडा, जे आंबे टेमगरपाडा, श्रीकृष्ण स्पोर्ट सापे, संकल्प स्पोर्ट मुरे, पवनपुत्र पिसे, आई गावदेवी धामणगाव, गावदेवी भादवड, जय हनुमान लाखिवली या 8 संघांनी सहभाग नोंदवला आणि त्यातून आपण बघतो शेवटच्या फेरीमध्ये दाखल झालेले 2 संघ बालाजी सरवलीपाडा आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी धामणगाव. पाहायचे आजचा दिवस कोणता संघ आपल्या डावावर करेल. पहिला डाव तर चांगला राहिलेले फलंदाजी करणाऱ्या टीमचा. ही स्पर्धा आयोजित होत असताना अनेक विस्तारामधून सहकार्य आलेले त्या सर्व सहकार्य दात्यांचा आम्ही आयोजकांच्या वतीने अर्थात जय हनुमान पॉवर शेलर चषकाच्या वतीने सहर्ष धन्यवाद व्यक्त करत आहोत. बॅटिंग फेर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले योगेश आणि त्याच्या साथीने अनिल. योगेश भोईर त्याचबरोबर अनिल भोईर, दोन्ही भोईर बंधू. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार बाळाराम. पंचांचा ग्रीन सिग्नल. दुसऱ्या डाबाला सुरुवात. 53 धाबांचं लक्ष्य पूर्ण करायचंय फलंदाजी करणाऱ्या टीमला. पहिल्या चेंडू फुल टॉस. 30 यार्ड सर्कल मध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट फाइंडला त्यांनाही चेंडू अडवता आला नाही. हा नो बॉल, बीमर नो. त्याचबरोबर हा चौकार. चेंडूवर फलंदाजी करणाऱ्या धामणगावचा हा चौकार. वैभवजी देशमुख या परिसरातील नामांकित व्यक्तिमत्व, उद्योजक, त्यांच्या वतीने जय हनुमान पॉवर शेलर टीमला 12 टी शर्ट इथे भेट देण्यात येणार आहेत. वैभवजी देशमुख आपला आम्ही आभार व्यक्त करत आहोत. चांगलं पाठबळ टीमसाठी तुम्ही देत आहात. फ्रीहिट बॉलवर चौकार आलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. सुरुवात तर दमदार मिळालेली धामणगाव टीमला. पहिल्या चेंडूवर गोलंदाजाने फार मोठी मिस्टेक केली. पहिला चेंडू त्याने डाऊन द लेग हाताळण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर उंची दिली होती. एक बॉलर म्हणून तुम्ही पहिला चेंडू जर यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही ते करत असताना 10 वेळ विचार करायला हवा. यॉर्कर थोडा पुढे गेला की त्याचा फुलटॉस बनतो. तेच झालं होतं. त्यावर प्रहार सुद्धा आला होता. चौकार खेळला होता बॅटरने. एका चेंडूमध्ये 9 धावा बनल्या गेलेल्या आहेत आता फलंदाजी करणाऱ्या धामणगाव टीमच्या. धामणगाव टीमच्या वतीने आज नितीन नावाचे खेळाडू खेळताना मैदानाच्या आतून आपल्याला पाहायला मिळत नाहीत.
चांगले खेळाडू आहेत. आतापर्यंत 6 स्पर्धांमध्ये 6 इनिंगमध्ये 256 काहीतरी धावा त्याने बनवलेले आहेत. या अगोदर तो रेकॉर्ड सौरभने आमच्यापर्यंत पोहोचवला. आणखी एक चांगला फटका आडव्या बॅटने, आणखी एक कडवा प्रहार. इथे इथे मैदानाच्या आतमध्ये जे बॅरियर आहे त्यामुळे चेंडूची दिशा बदलली गेलेली आहे. डायबट झाला चेंडू. सरळ जर चेंडू निघून गेला असता तर भोलेनाथ त्यांच्यासाठी फार मोठा लॉन्चेस असता. जय हनुमान पॉवर शेलरसाठी फार मोठी भेट दिवाळी नसतानाही मिळत आहे. वैभवजी देशमुख उद्योजक यांच्या वतीने जय हनुमान पॉवर शेलर टीमला 12 टी-शर्ट देण्यात येत आहेत. वैभवजी, आम्ही आपलं सरच स्वागत करत आहोत. धन्यवाद. स्विच केलेल्या एक क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. हा झेल टिपता आला नाही. 2 क्षेत्ररक्षक आले होते. 2 दगडांवर पाय ठेवल्यानंतर जी परिस्थिती होती तीच मैदानाच्या आतमध्ये झाली. कॉलिंग देणं अत्यंत महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस उंच उंच चेंडू असतो, 2-2, 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात, त्यावेळेस तुम्ही विविध शब्दांचा वापर करू शकता किंवा काही शारीरिक हातवारे हालचाली सुद्धा तुम्हाला करता येतात. त्यातून समोरच्याला कळतं की काय म्हणायचंय नेमकं. शब्दविना संवादी जे नावाची एक फ्रेज आहे. शब्द या माध्यमाचा वापर न करताही संवाद होऊ शकतो. ऑन साइडला खेळत आहेत. फटकेबाजी चांगली झालेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू येत आहेत. हे बघा, भोलेनाथ चूक करताना आपण त्यांना बघत आहोत. 2 धावा दरम्यान मिळत आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमला. वेल बिगेन इज हाफ डन असं म्हणतात. चांगली सुरुवात तुमचं कार्य अर्ध कार्य यशस्वी करत असतं. तिथून एक चांगला आत्मविश्वास तुम्हाला मिळत असतो. या षटकाला हवी तशी चांगली सुरुवात बाळाराम यांना देता आली नव्हती. पहिला चेंडू नो बॉल हाताळला होता, त्यावर चौकारही आला होता. फटका फसला. क्षेत्ररक्षक संघ नायक आहेत वाटतं, परंतु आता संघाची पाठराखण त्यांना करता आली नाही. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावा धावपलकाला पुढे घेऊन जातील. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला प्लेयर्स डगआउट आहे. तिकडनं प्रेक्षकांचा फार मोठा आवाज पाहायला मिळतो, समर्थन पाहायला मिळतं बॅटिंग टीम धामणगाव संघासाठी. अत्यंत दर्जेदार ही स्पर्धा 40+ क्रिकेटच्या क्रीडा संस्कृतीत मानाचा तुरा रोवण्याचं काम जय हनुमान पॉवर शेलर ह्या आयोजकांनी केलेलं आहे. 40+ साठी इतकी मोठी स्पर्धा, इतकं फार मोठं व्यासपीठ त्याने निर्माण केलेले, त्याबद्दल त्याचं कौतुक. हा फटका आणखी एक फसलाय. यावेळेस मात्र झेल टिपला जाईल. पोझिशन मध्ये आले होते योग्य रीतीने बॅटर. इथे क्षेत्ररक्षक शिवा त्याच्या वतीने झेल टिपण्यात आला आणि त्याचबरोबर फलंदाज बाद होताना आपण बघत आहोत. बरोबर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद होत आहेत आणि तेही फटका मारण्याच्या उद्देशाने. खरं तर मैदानाच्या आतमध्ये ते खेळताना आपण पाहिले होते. बऱ्याचदा शेवटच्या चेंडूवर 45 या वयोगटातील फलंदाज स्वतःच्या विकेटचं समर्पण करताना आपण बघतो. हिट विकेटवर बाद होताना अनेक फलंदाजांना आपण बघत असतो. परंतु कौतुक करावं लागेल सौरभ या बॅटरचं, कारण त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सूरज पाटीलने आजचा दिवस चांगला खेळलेला आहे. 16 धावा आहेत धावपलकावर, 1 गडी गमावलेला आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये 37 धावांची गरज आहे. इथूनही पुढे आपण बघू तर हा सामना फलंदाजी करणाऱ्या संघाला तितका आरामशीररित्या चेस डाऊन करता येणार नाही असं माझं मत आहे. कारण सायंकाळचं सत्र आहे. आता सूर्य मावळतीकडे निघालेले आहे, पक्षी सुद्धा घरट्यांकडे निघालेले आहेत. मावळत्या सूर्याकडून एक गोष्ट आपण चांगल्या पद्धतीने शिकू शकतो की शेवट गोड कसा करायचा. कारण अनेक ठिकाणी पर्यटनासाठी आपले बंधू जात असतात. सनसेट पॉइंट आणि सनराईज पॉइंट, म्हणजे सनराईज पॉइंटला जितकं महत्व आहे तितकं सनसेट पॉइंटला सुद्धा महत्व दिलं जातं. कन्याकुमारी सारखा भाग जिकडे आपण जातो पर्यटक म्हणून, त्या गोष्टी आपण बघत असतो. त्यामुळे मावळता सूर्य म्हटला की तुम्हाला चांगला शेवट करण्याची प्रेरणा देत असतो. अधिकचा वेळ खर्च करू नये गोलंदाजी करणारी टीम आपल्यासाठी ही सूचना आहे. चला दुसरं षटक लगेच सुरू करावं लागेल. वेळेचं भान आपल्याला राखावं लागेल. खेळाडू वृत्ती दाखवणं फार गरजेचं असतं क्रिकेट खेळताना. म्हणूनच क्रिकेटला जेंटलमॅन्स गेम असं म्हणतात. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ऑन साइडला मोठ्या पटक्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी. खांद्याचा अतिरिक्त वापर, चांगला चेंडू, आडव्या बॅटचा प्रहार, सगळं काय मैदानाच्या आतमध्ये चांगलं पाहिलं होतं आपण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न दरम्यान केला जात नाही.
एक धाव महत्वाची आहे, धावपलकोर जोडली जाईल. जितके चेंडू बॅटिंग टीमला मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवता येतील गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला, तितक्या सामन्यामध्ये दबाव वाढत जाईल बॅटर्सवर. चांगला चेंडू अँगल क्रिएट केला गोलंदाजाने, खांद्याचा पुरेपूर वापर केला. विकेट सिमेंट असो अथवा विकेट मातीची असू द्या, तुम्हाला जर अतिरिक्त बाउन्स क्रिएट करायचा असेल तर पर्याय एकच आहे, तुम्हाला अतिरिक्त खांदाच वापरावा लागतो. तर तुम्ही बाउन्स मिळवू शकता. तेच केलं होतं गोलंदाजाने. चांगला चेंडू हाताळला भोलेनाथ. भोलेनाथचा फुलरलेत घरपोच सेवा मिळाली आणि ती इथे मान्य केली. क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल ज्या पद्धतीने झेल त्याने समाप्त केला. ज्या फलंदाजाकडून या सामन्यामध्ये सर्वात जास्त अपेक्षा होत्या त्या फलंदाजाने प्रेक्षकांचा भ्रमनिरास केला. मोठी इनिंग त्याला साकारता आली नाही. आक्रमक फलंदाज सूरज 0 बाद. फलंदाजाने कुठेतरी मनामध्ये ठरवलं होतं किंवा त्याने तो विचार केला होता, या अगोदर आखूड टप्प्याचा चेंडू आहे म्हणजे येणारा चेंडू फुलरलेनचा असू शकतो, त्यासाठी तो तयार होता. परंतु मला असं वाटतं की एक फलंदाज म्हणून तुम्ही लेंथ बॉलला तयार असू शकता, खोलवर टप्प्याच्या चेंडूला तयार असू शकता, आपट बारला तयार राहता, परंतु फलंदाज कधी फुलटॉससाठी स्वतःला तयार ठेवत नसतो. फुलटॉस अचानक येतात त्याच्या समोर आणि मग त्याचं कौशल्य तिथे पणाला लागत असतं. फटका तर व्यवस्थितरित्या खेळला होता, परंतु पुन्हा एकदा तेच, क्रिकेटमध्ये तुम्ही कोणता फटका खेळता त्याचबरोबर तो कुठे प्लेस करता याला मोठं महत्व आहे. प्लेसमेंट इज व्हेरी सिग्निफिकंट इन क्रिकेट व्हाईल बॅटिंग. त्यामुळे ती प्लेसमेंट चुकली होती आणि कुठे ना कुठे गोलंदाजाचं कौतुक आहे, संघ कर्णधाराचं कौतुक आहे. उजव्या बाजूला बरोबर 5 खेळाडू त्याने 38 सर्कलच्या बाहेर ठेवलेले आहेत याच पद्धतीच्या फटक्यांचं संरक्षण करण्यासाठी. आणखी एक फटका फसलाय, परंतु त्याचं सेफ लँडिंग होईल असं वाटतं. भोलेनाथने आटोकाट प्रयत्न जरी केले तरी त्याला चेंडूच्या खाली येता आलं नव्हतं. डायरेक्ट हिट आली आहे असं मत आहे त्या फिल्डरचं. त्याचमुळे त्याने तिसऱ्या पंचांची मागणी करण्यासाठी मैदानी पंचावर दबाव तंत्राचा वापर केला. मैदानी पंचांनी लगेचच टेक्नॉलॉजिकल सपोर्ट डिमांड केलेला आहे. फिल्डर यष्ट्यांच्या अगदी जवळ आहेत, त्याचमुळे आता 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर त्या फिल्डराने बॉल येण्याच्या अगोदर क्षेत्ररक्षकाने तर स्टंप तिकडे वाकवले नसतील ना, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. नॉट आउट, फलंदाज नाबाद आहेत. इझी कॉल होता, परंतु पंचांनी काय विचार केला की फिल्डर यष्ट्यांच्या खूप जवळ होते, त्याचमुळे मग पंच टेक्नॉलॉजिकल सपोर्ट कडे गेले. कौतुक असेल मैदानी पंचांचं ज्या पद्धतीने त्यांनी योग्य वेळेवर तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. 19 धावा धावपलकावर या षटकाचा विचार केला तर या षटकातील आणखी एक चेंडू शेष आहे. पहिल्या गोलंदाजाने नॉट आउट, पहिल्या गोलंदाजाने जे डॅमेज केलं होतं ते डॅमेज आता कंट्रोल करण्याचं काम केलेले गोलंदाज भोलेनाथने. गोलंदाजीत जर तुम्हाला पार्टनरशिप करता आली चांगली तर तुमच्या टीम युनिटची चर्चा होते. पायांमध्ये चेंडू, चांगला फटका मनगटाच्या साथीने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक व्यवस्थितरित्या त्यांना चेंडूचा टप्पा हेरता आला नव्हता. अचानक उसळी मिळाली त्या चेंडूला, त्याचमुळे धावा मिळाल्या. 2 धावांनी धावफलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर 2 षटकाच्या अंती धावफलक आहे 21 आणि धावा एकूण बनवायचे 53, म्हणजे 12 चेंडू 32 धावा असं समीकरण इथून पुढे बॅटिंग टीमच्या समोर. चला तिसरं षटक लगेच सुरू करूया. गोलंदाजी करणारी टीम आपण क्षेत्ररक्षण सज्ज करा. ओरिजिनल 40+ शी संलग्न असणारी ही स्पर्धा आपण सगळेजण बघत आहोत. मला वाटतं या हंगामातली सौरभ ही 5वी ते 6वी स्पर्धा असावी. चांगलं दर्जेदार नियोजन या स्पर्धेचं जानमार पॉवर शेलरच्या नियोजकांच्या वतीने. आयोजनाविषयी तर शब्द हे माध्यम कमी पडेल, इतकं चांगलं आयोजन त्यांनी ते केलेलं आहे. त्याचमुळे उद्याचा दिवस संडे फंडे, उद्याच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रेक्षकांना आम्ही आवाहन करत आहोत, या भालचंद्र क्रीडानगरीमध्ये आपण या आणि चांगल्या क्रिकेटचा आस्वाद घ्या. 40+ ची क्रिकेटची आयाम सुद्धा आता बदललेली आहेत. 40+चं क्रिकेट पूर्वी इतकं आता तितकं सावकाश राहिलं नाही.
ते सुद्धा गतिमान झालेले आहे। या पद्धतीचे फटके 40+ क्रिकेटमध्ये खेळतात खेळाडू आणि अशा पद्धतीचा झेल सुद्धा खेळाडू टिपतात। त्याचमुळे या क्रिकेटमध्ये सुद्धा आता रोमहर्षकता निर्माण झालेली आहे। पावलांचा वापर केला होता बॅटर योगेशने, बरोबर कनेक्शन त्याने दिलं होतं, परंतु प्लेसमेंट त्याची चुकली। क्षेत्ररक्षकांनीही हा वेगवान झेल टिपला, त्याचं कौतुक आहे फलंदाज बाद। या अगोदर आम्ही पहिल्या डावामध्ये तो उल्लेख केला होता की जितका अधिकचा वेळ मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी तुम्ही वापराल धामणगावकर, तितक्या अडचणी कदाचित दुसऱ्या डावामध्ये तुम्हालाच दुसऱ्या डावाला सामोरे जाताना येतील आणि तसंच पाहायला मिळतं। आता अडचणीत डाव सापडलेला आहे धामणगाव टीमचा। या फलंदाजाकडून अधिकच्या अपेक्षा आहेत। सचिन माळी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। ज्या पद्धतीचा संपर्क झाला होता, नाराज आहेत स्वतःवर। 3 खेळाडू आता त्या चेंडूच्या मागे येताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते, ज्यावेळेस तुमच्यामध्ये स्पिरिट निर्माण होतं, त्यावेळेस तुम्ही जो एफर्ट देता तो एफर्ट होल हार्टेड असतो। अधिक जोर तुम्ही लावत असता, तेच घडतंय आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या बाबतीत। क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। या गोलंदाजाने फलंदाज विश्वनाथला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवलेला आहे। आणखी एक फलंदाज गमावला धामणगाव टीमने। पहिल्या षटकामध्ये 16 धावांची सलामी दिली होती आघाडीच्या फलंदाजाने। तिथून असं वाटलं होतं की हा सामना धामणगाव संघ या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने रनचेस करेल, परंतु ते होऊ दिले नाही गोलंदाजाने। विशेषतः गोलंदाज भोलेनाथ ज्याने दुसरं षटक हाताळलं, त्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केला। या स्पर्धेच्या आयोजकांविषयी म्हणायचं झालं तर जय हनुमान पॉवर शेलार यांची ही ट्रॉफी 2025चं हे आयोजन, प्रथम पारितोषिक आणि त्याचं सौजन्य सन्माननीय ज्ञानेश्वरजी किसन भोईर साहेब यांच्या वतीने आणि ट्रॉफीचं सौजन्य पिंटूजी एकनाथ वारगडे साहेबांच्या वतीने ते देण्यात आलेले आहे, त्यांचा आम्ही ऋण व्यक्त करत आहोत। द्वितीय पारितोषिक ट्रॉफीचं सौजन्य करण रविकांत भोईर साहेब यांच्या वतीने, तृतीय पारितोषिक कैलासवासी सदानंद जनक गुंदोलकर यांच्या स्मरणार्थ श्री अनिकेत सदानंद गुंदोलकर यांच्या वतीने मिळालं, त्यांचेही आभार। चतुर्थ पारितोषिक कैलासवासी रामदास सीताराम गुंदोलकर यांच्या स्मरणार्थ नितीन रामदास गुंदोलकर यांच्या वतीने आलेले आहे, त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करत आहोत। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हातच घ्यावे असं म्हणतात। हात घेणं म्हणजे तुम्हाला तो शोले पिक्चरचा डायलॉग आठवेल, ये हात मुझे दे दे ठाकूर, असं होत नसतं। हात घेणं म्हणजे त्या माणसाची दानशूर वृत्ती आपल्याला घ्यायची आहे। अनेक विविध स्तरामधून या स्पर्धेला सहकार्य लाभलं, त्या सर्वांचं आम्ही ऋण व्यक्त करत आहोत। अत्यंत चांगलं कार्य डीजेच्या वतीने इथे झालेले आहे। डीजे शंकर त्यांचे चांगले ध्वनिक्षेपक आहेत, त्याचबरोबर योग्य संगीत योग्य वेळेला ते दिवसभर आपल्याला त्याने ऐकवलं। संगीतामध्ये फार मोठी जादू आहे असं म्हणतात। खिन्न आणि उदास मनाला संगीत चैतन्य देत असतं। इथे चैतन्यमय परिस्थिती नाहीये धामणगाव संघाच्या विषयी जर आपण विचार केला तर, ते चैतन्य आता निघून गेलेलं आहे। ते म्हणजेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या वाट्याला हा बघा सूर्य, नित्य नूतन सूर्य असतो। प्रिन्स मूवीच्या वतीने तो दाखवण्यात येतो। सूर्याला उगवण्याचाही माज नसतो आणि त्याचबरोबर मावळण्याचीही लाज नसते। क्रिकेटमध्ये कधी कधी तुमचा दिवस चांगला असतो, कधी कधी तुमचा दिवस वाईट असतो। क्रिकेट खेळत असताना प्रत्येक वेळेला तुम्हाला विजय मिळेलच असं नाही, कधी कधी पराभव सुद्धा पत्करावा लागतो आणि त्या पराभवातून खूप काही शिकता येतं। प्रिन्स मूवीचं हे थेट प्रक्षेपण कव्हरच्या दिशेने फटका उडवलाय, एकही क्षेत्ररक्षक उपस्थित नाही। 1 बाउन्स फॉर दी रोप, 4 रन्स, चौकार मिळाला। स्टॅकिंग एंडला फलंदाजाचा विचार केला तर मला असं वाटतं सचिन माळी स्टॅकिंग एंडला आलेले आहेत। सूरज पाटील जर लवकर बाद झाले नसते सौरभ, तर या सामन्यामध्ये रंजकता निर्माण झाली असती, कारण या अगोदरच्या 2 सामन्यांमध्ये त्यांची फलंदाजी अत्यंत चांगली झाली होती। स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, इम्प्रोवाइज फटका त्याला खेळायचा होता। मॅन ऑफ द सिरीज साठी कैलासवासी
विरा रोशन वारगडेच्या स्मरणार्थ रोशन रामदास वारगडे यांच्या वतीने बक्षीस देण्यात आलेले, त्यांचंही कौतुक. कव्हरच्या दिशेने आणखी एक चांगला फटका. इथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर हेमंत द्वारकादास भोईर यांच्या वतीने बक्षीस आहे, त्यांचंही आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. टॉस बॉक्सचं सौजन्य मिळालं कैलासवासी एकनाथ कचरू वारगडे यांच्या स्मरणार्थ पिंटूजी वारगडे साहेब यांच्या वतीने. हे बघा, आपण या मैदानाच्या मागच्या बाजूने असणारी कामवारी नदी बघतो, त्याचबरोबर उंच इमारती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच दरम्यान झाडांची संख्या सुद्धा चांगली आहे. पर्यावरणाचं समतोल राखणं अलीकडे हा फार मोठा प्रश्न वासून संपूर्ण जगासमोर उभा आहे. सगळीकडे आपण बघतो सिमेंटची जंगलं होत चाललेली आहेत, परंतु तरी सुद्धा इथे आपल्याला फुलाचा गुच्छ असताना 2-2, 4-4 फुलं एकत्र कशी आपण बघतो त्या पद्धतीने झाडं पाहायला मिळतात. दाट झाडी आहे. हे मैदानाच्या बाजूला आणखी एक स्क्वेअर मैदान पाहायला मिळतं. मला असं वाटतं विद्यालयाचं हे मैदान आहे आपल्या समोर अगदी लागून. त्याचबरोबर उंच इमारती, मुख्य मंच आपल्याला दाखवला जात आहे. आम्ही शेलारकर ही टॅगलाईन. युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल असं म्हणतात इंग्रजीमध्ये. एकीचं बळ फार मोठं महत्वाचं असतं आणि हा एकत्रितरित्या येऊन तुमच्या समोर आणलेला 40+ थरार आहे. या स्पर्धेचं हे दर्जेदार आयोजन आपण बघतो. 2 चेंडूचा खेळ शेष राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल. विजय फार दूर आहे. इथून धामणगाव पर्यंत जरी 2 फटके खेळले बॅटरने तरी विजय मिळणार नाही. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला आई वजिरेश्वरी निंबवली शिवनेरी जून अंदुरकी बरोबर पहिला सामना खेळताना पाहायला मिळेल. ग्रीष्मा 11 आमनेपाडा सावंते स्पोर्ट्स सावंते बरोबर खेळेल. तिसरी मॅच जय हनुमान पॉवर शेलार गावदेवी माता पुंडास बरोबर खेळेल. कांबे स्पोर्ट्स कांबे जय सावरी देव किरवली बरोबर खेळताना तुम्ही बघणार आहात. शेवटचा बॉल आणि याच बरोबर आजच्या दिवसाभर नाव कोरलेलं आहे ते म्हणजेच बालाजी सरवलीपाडा या टीमने आजचा दिवस त्याने त्यांच्या नावावर केला आणि थेट जय हनुमान पॉवर शेलार चषक 2025च्या सेमीफायनल मध्ये ते दाखल झालेले आहेत. मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. हेलो चेक अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे या टीमने. पाहतोय आपण अंतिम मेगा फिनाले. यस, अगदी बरोबर. महाअंतिम सामन्यामध्ये त्यांचा प्रवेश दाखल झालेला आहे. 8-8चे 2 लॉट आहेत आणि 8चा लॉट क्लिअर केल्यानंतर बऱ्याचदा समालोचकाला असं वाटतं की तो संघ क्वालिफाय झालेला आहे, परंतु इथे असं नाही. एका दिवशी तुम्ही क्वालिफाय व्हा आणि थेट महाअंतिम सामना खेळा. फार मोठी ऑपॉर्च्युनिटी, फार मोठी संधी. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाने दाखवलं. दोघांचंही कौतुक असेल. अंतिमतः आपण म्हणतो एका तलवारीमध्ये, एका मैदानामध्ये 2 तलवार आपल्याला ठेवता येत नाही. त्या पद्धतीने एक संघ जिंकणार होता आणि ते विजेतेपद मिळवलेले आहे सरवलीपाडा टीमने. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपल्याला निवडायचा आहे. प्रथम फलंदाजी करत असताना शिवा पाटीलच्या बॅटमधून तडाखेबंद 24 धावा आल्या आणि तिथूनच धावफलक आपण पाहिलं तर 52 पर्यंत नेता आलं बॅटर्सला. शिवा पाटील या सामन्यातील सामनावीर खेळाडू. इट्स ओ टू यू सुनील पवार सर. खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ मुरबाड सुनील शेलके सर. तर मॅन ऑफ द प्लेयर आजच्या या सामन्यातला सेमीफायनलचा सामना जिंकलाय आणि थाटात अंतिम फेरीत प्रवेश केलाय. तर शिवा पाटील आपण या लगेच षटकारासाठी 400 रुपयाचा बक्षीस जातोय तो सरलीपाडा या टीमकडे. 2 षटकार दिलीपचे, 2 षटकार शिवा पाटीलचे. मॅन मॅच ठरलाय. अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन पाहिली ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केलेली आहे. वा भाई वा, मन जिंकली शिवा पाटील यांनी. तर जी ट्रॉफी आपण देणार आहोत, ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले दिनेश केशव भोईर साहेब यांच्या माध्यमातून, आणि ट्रॉफी देण्याची विनंती मी व्यासपीठावर सुनील वारगडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. मॅन ऑफ मॅचची ट्रॉफी. सुनील दादाचं खूप मोठं योगदान या आयोजकामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे आणि त्याच्या शुभ हस्ते आपण देऊया ही मॅन ऑफ मॅचची ट्रॉफी. तर पाहतोय की ट्रॉफी स्वीकारताना त्यानंतर कॅप ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे असे आमचे भारत यशवंत सातव दादा यांच्या माध्यमातून ही कॅप आम्हाला स्पॉन्सर झाली, ती कॅप देण्याची विनंती. निश्चित या स्पर्धेमध्ये सिंहाचा वाटा उचलणार आहे विशाल जाधव दादा. आपल्या शुभ हस्ते आपण ही कॅप द्यायची आहे आणि रोख रक्कम सुद्धा आपण द्यायची आहे. आणि या 2-2 षटकार ठोकलेले तर दिलीप आणि शिवा पाटील यांनी हे पैसे सुद्धा आपण घ्यायचे आहेत.
विशाल जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते शंकर झुकर दादा यांनी जे बक्षीस दिले तर चारही एकदाच आम्ही 400 रुपये दिले दिलीप दादा शिवा पाटील यांच्याकडे. यस तर यस या टूर्नामेंट जेव्हा जेव्हा कुठलाही कार्यक्रम असतो, जिसने पैसे को पानी पिला दिया, जिसने पैसे को पानी पिला दिया उसने सातों समंदर को नीचे दिखा दिया.